पिकासाठी तिसरी किंवा चौथी फवारणी कोणती करावी? शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थिप्स या सर्व काही किडींचा प्रादुर्भाव आहे आणि अशा प्रादुर्भावामध्ये आपल्या कापूस पिकासाठी तिसरी किंवा चौथी फवारणी कशा प्रकारे करावी किंवा शेतकरी मित्रांनो, पोळा अमावस्या आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कापूस पिकावर कोणती फवारणी करावी हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकाचे पात्याचे कैरीमध्ये रूपांतर कशा प्रकारे होईल याचा आपल्याला प्रथम आपल्याला याचं लक्ष ठेवायचं आहे. कारण का शेतकरी मित्रांनो, आपण जे काही सर्व काही करता आहे आपल्या कापूस पिकाचे पात्याचे बोंडामध्ये कसे रूपांतर होईल हे याच्यासाठी आपण करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पात्याचे कैऱ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला डायपॅन्थेरॉन म्हणजे की पोलो वापरायचा आहे. कारण का शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ पडलेला आहे. तर आपल्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ आपण बघू शकता.